नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण रिव्हिजिट करूया टेरिटरी या चित्रपटाला. हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत किशोर कदम, संदीप कुलकर्णी. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सचिन श्रीराम. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. टेरिटरी हा चित्रपट विदर्भातील वाघ, तिकडची गावं, तिकडची लोक, जंगल यावर आधारित आहे. एका नरभक्षक वाघाची हत्या होते. याचा तपास पोलिसांकडून सुरू असतो. या तपासात सीबीआयची एंट्री होते. या प्रकरणात सीबीआय कशासाठी हा प्रश्न स्थानिक पोलीस वनरक्षक यांना पडतो. त्यांना सीबीआय या प्रकरणात हस्तक्षेप करत आहे हे आवडत नसतं, तरी त्यांना सीबीआयच्या खाली मिळून काम करावं लागतं. स्थानिक पोलिसांच्या मते वाघाला गाववाल्यांनीच मारला आहे आणि सीबीआयच्या मते वाघाला मारण्यामध्ये बाहेरील लोकांचा हात आहे असा संशय असतो. त्यामुळे या दोघांमध्ये मतभेद असतात. तर मग शेवटी त्या वाघाला कोणी मारलं याचं उत्तर मिळतं का हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया या चित्रपटातील काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिलं बोलूया की पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल. टेरिटरी हा चित्रपट वाघ, जंगल, आजूबाजूची माणसं, वाघांना मारणारी टोळी, वनरक्षक यांचं काम या संबंधित रॉ चित्र आपल्या समोर मांडतो. एखाद्या गावाजवळ वाघाची टेरिटरी असेल तर त्याचा काय परिणाम होतो, वाघाची दिनचर्या कशी असते, तो त्याची टेरिटरी कशी आखतो, त्यासोबत वाघाभोवती सुरक्षा काय असते, लोकांचं पोट भरता यावं म्हणून तस्करी होत असते, या सगळ्यांचं चित्रण इथे आपल्याला बघायला मिळतं. जर आपण कधी शहराच्या बाहेर गेलोच नाही तर प्रत्यक्षात जंगलात काय होत असेल याचा अंदाज आपल्याला इथे येतो. तेथील छुपे दावे, वनरक्षक आणि सीबीआय यांमधील हेवे दावे दोघांची वेगळी कार्यपद्धती बघायला मजा येते. प्रत्येक वाघाचं नाव, त्याचं टॅग, त्याची टेरिटरी यांचा अंदाज आपल्याला लागायला लागतो. थोडाफार वनरक्षक यांचं काय काम असतं हे आपल्याला कळतं. महाराष्ट्रात मुंबई, कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागातील चित्रपट बनत असतात. पण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश येथील चित्रपट जास्त बनत नाही. एखादा त्या विभागातील चित्रपट बनल्यानंतर आपल्याला तेथील लोकांचं राहणीमान, संस्कृती, भाषा, कपडे, आडनावं, रस्ते यांबद्दल माहिती मिळते. तसे टेरिटरी या चित्रपटानिमित्त आपल्याला विदर्भातील गावं जी जंगलाजवळ आहेत तेथील माहिती मिळते. चित्रपटातील संवाद तिकडच्या बोली भाषेतच आहेत, त्यामुळे ते ऐकायला बरं वाटतं. त्यानंतर अभिनय पण मस्त झाला आहे. बीजीएम पण खूप प्रभावी वाटतो. सिनेमॅटोग्राफी चांगली झालेली आहे. ते जलाशयाचे इथले शॉट्स खूप सुंदर वाटतात. असं वाटतं की खरंच घनदाट जंगलात शूटिंग केलेली आहे आणि ती केलेली असेल आणि याचं श्रेय डिरेक्टर यांना जातं. आता बोलूया निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल. हा चित्रपट तितका थ्रिलर फील देत नाही. कार्यपद्धती हळूवार वाटते. सीबीआय ऑफिसर म्हणजे संदीप कुलकर्णी यांचा अभिनय चांगला आहे, पण ते सतत निरीक्षण करत असतात. त्यांची निर्णय क्षमता दिसत नाही. त्यामुळे सतत वाटत राहतं की आता तपास लागेल, आता काहीतरी होईल, पण असं घडत नाही. त्यानंतर शेवट निराश करतो. शेवटी सीबीआय ऑफिसर आणि फॉरेस्ट ऑफिसर या दोघांचे पर्स्पेक्टिव्ह इथे दाखवलेले आहेत आणि त्या दोघांचे पर्स्पेक्टिव्ह दोघेही बरोबर आहेत असं वाटतं. त्यामुळे शेवटी नक्की काय घडलं याचा संभ्रम आपल्याला पडतो. एकंदरीत जो तपास सुरू आहे तर चित्रपटात शेवटी या तपासाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे होता असं वाटत राहतं, पण तसं होत नाही. त्यामुळे शेवट निराश करतो. तरीही हा चित्रपट एकदा नक्की बघण्यासारखा आहे. तर हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.